कसे आहेत मित्रांनो, आज या व्हिडिओतून मी तुम्हाला वंदे भारत ट्रेन आणि वंदे भारत ट्रेन प्रवास दाखवणार आहे। कल्याण स्टेशनवर आमचे मित्रमंडळी या ठिकाणी जमले होते आणि आता हे बघू शकता, हे आमचे मित्रमंडळी वंदे भारत ट्रेन सकाळी 7:14 कल्याण स्टेशनला येते आणि ती डायरेक्ट शिर्डीला पोचणार आहे। तर सकाळ सकाळ फ्रेश वातावरणामध्ये आम्ही या ठिकाणी थांबलो। व्हिडिओ वंदे भारत ट्रेनचा आमचा पहिलाच प्रवास आहे आणि भालेराव सरांच्या मार्गदर्शनाने आम्ही आता प्रवासाला सुरुवात करणार आहोत। हे आमची मित्रमंडळी अजून काही येणं बाकी आहे, तर जमल्यानंतर आम्ही आता थोड्याच वेळात आता ट्रेन येते आणि ट्रेनमध्ये हाय हॅलो, आता ट्रेन वंदे भारत बघू शकता, ही ट्रेन आलेली आहे आणि आम्हाला खूप असं कुतूहल वाटत आहे। ही पहा, शिर्डी साईनगर एक्सप्रेस वंदे भारत। ऑटोमॅटिक दरवाजे उघडतात, हे उघडले आहेत आणि आता आम्ही वंदे भारत शिर्डी साईनगर एक्सप्रेस बसणार आहोत। बाय बाय। आतमध्ये प्रवेश केल्यानंतर बघू शकता, अशा पद्धतीने ही वंदे भारत आहे। इकडे किचन आहे या बाजूला आणि पुढे समोर सिटिंग व्यवस्था आहे, फुल एसी आहे। बसण्यापूर्वी आम्ही एकमेकांचे फोटो काढले आणि वंदे भारत बसण्यापूर्वी या ठिकाणी एक पेपर दिला जातो, पाण्याची बॉटल दिली जाते, ठेवली जाते। हे बघू शकता, हे मांद्रे सर पेपर खाली ठेवतायत आणि स्टँड लावतायत। आता शेजारी भगत सर उभे आहेत, त्यांना बसू वाटत नाही, ट्रेनच पाहू वाटते। हे आमचे युवा आणि पाटील सर, सुदाम पाटील सर, शेख सर, लिंजाळ सर, भालेराव सर, काटेसकर सर, मुकेश सर, पिडवी सर। हे वर बघू शकता, वर अशा पद्धतीनं लाईटिंगची व्यवस्था आहे या वंदे भारत ट्रेनमध्ये आणि वरती लगेज ठेवण्यासाठी अशी खूप स्पेस आहे। छान पद्धतीनं जागा पण या ठिकाणी आहे। आम्ही आणि इथे बसल्यानंतर लगेच आपल्याला नाश्ता मिळतो। नाश्त्यामध्ये काय काय आहे ते आपण पाहणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीनं जवळच हे किचन आहे आणि समोर टॉयलेट बाथरूम आहे। ये नाश्ता है क्या? नाश्ता है क्या है? हाँ, पुडी। या पद्धतीनं सर्वांना ते पुरवत आहेत। अशा पद्धतीनं सकाळ सकाळ पहिल्यांदा नाश्ता दिला जातो या ट्रेनमध्ये। शिर्डीला प्रवास करणाऱ्यांसाठी ही सुविधा आहे। व्हिडिओच्या शेवटी मी किती खर्च आला ते सुद्धा सांगणार आहे। हे बाथरूम आहे आणि बाथरूमच्या जवळच वेटिंग सीट सुद्धा ठेवलेली आहे आणि फायर ब्रिगेड पण आहे ना इथे परत फायर ब्रिगेड आहे। हे आतमध्ये बघा, वॉशरूम आहे, किती क्लीन आहे, हँडवॉश आहे। त्यानंतर खूप स्वच्छ आणि सुंदर ब्रेललिपी सुद्धा आहे विकलांग लोकांसाठी। तर बघू शकता, अशा पद्धतीने हे
बाथरूम आहे ट्रेनमधील, एकदम स्वच्छ, आणि काही या ठिकाणी इन्स्ट्रक्शनसुद्धा ठेवलेले आहेत, लावलेले आहेत. आणि अशा पद्धतीने हे वंदे भारतमधील टॉयलेट आहे, बाथरूम. तर खूप छान पद्धतीनं स्वच्छता ठेवली जाते या ट्रेनमध्ये. अशा पद्धतीनं काही सूचना लावलेल्या आहेत. ओढोनील सुद्धा या ठिकाणी. हे सुनील ठाकरे सर यांनी सर्व बुकिंग व्यवस्था केली आमची. खूप खूप धन्यवाद. जातो वंदे भारत ट्रेनमध्ये जिंजाळ सर आहेत, नाश्ता करत आहेत. त्याच्यामध्ये उपमा दिलेला आहे. आता त्यानंतर पुढे काही आमचे मेंबर आहेत, राऊत सर, घाणे सर, संजय पाटील सर, साई बाबा की. खूप गोड बसलेले आहेत. कंटे सर, पवार सर, आणि हे बघा काही साई भक्त सुद्धा आहेत यात. अशोक पाटील सर, सुधीर पाटील सर, सुरेश जाधव सर, त्यानंतर तलाटे सर, डाकणे सर, चिलवडी मॅडम, राजपूत मॅडम. परत गाण्याचे भेंडे खेळायचे ना. फ्रेश, सकाळ सकाळ फ्रेश वाटत आहेत. आणि बाविस्कर मॅडम, पाटील मॅडम, येणारच, सांबरे मॅडम, चौधरी मॅडम, आणि तुम्हाला बाल्कनी दिली, दामोदरी मॅडम, पठारे मॅडम, सई मॅडम, संजय पाटील सर लक्ष ठेवूनच. स्पेशल या माणसाचा घेऊया. अश्विन पाटील सर, आणि हे सर आहेत आमचे शिंदे सर. आणि अशा पद्धतीनं सुरुवात झालेली आहे आमची. पहिल्यांदा आम्ही नाश्त्यावर ताव मारला. ते बघू शकता, आरामदायक एकदम प्रवास सुरू आहे आमचा. तयारी नाश्त्याची. बाहेरील सर्व या ठिकाणी बसल्यानंतर पाहायला मिळते. वंदे भारत ट्रेनचा हा आमचा पहिला प्रवास असल्यामुळे आम्ही खूप एक्साइटेड झालेलो आहोत. वन डे ट्रिप आहे. बीडवी सरांची लहान मुलगी खूप आनंदी आहे. आता नाश्त्यामध्ये बघा पुरी आहे, बटाटा भाजी, एक बिस्किट दिलेलं आहे, आणि उपमा आहे, दही आहे, चमचा, त्यानंतर हँडवॉशसाठी सॅनिटायझर आहे, सॉरी टोमॅटो केचप दिलेला आहे. अशा पद्धतीनं सॅनिटाईज पण आहे. टिश्यू पेपर दिला जातो. आणि छान पद्धतीचा हा नाश्ता आहे. पेपर स्टँड सुद्धा समोर आहे. इंग्रजी मराठी पेपर या ठिकाणी ठेवले जातात. आम्हाला इंग्रजी दिला होता. आणि हे बघू शकता खाली पाय ठेवण्यासाठी सुद्धा असं सोय केलेली आहे. त्यानंतर बघा बाहेर सुद्धा सर्व बाहेरील पाहायला मिळते. कसारा मार्गे नाशिक रोड आणि नाशिक टू शिर्डी साईबाबा 3 ते 3.5 तासाचा प्रवास आहे. ही बघू शकता, ही सुंदर अशी मेड इन इंडिया वंदे भारत ट्रेन. फुल AC असणारी. आता आम्ही थोडे समोर आलेलो आहोत. जे ट्रेन चालवत आहेत, मध्ये अलाउड नाही, हे चालवणारे आहेत. आणि हे बघू शकता या ठिकाणी आता
आता त्यानंतर आम्हाला तिकीट मिळालं आहे. तिकीट चहा, नाश्त्यानंतर लगेच चहा मिळाला. चहा मिळाल्यानंतर असं एकदम मस्तपैकी आम्ही गरम पाण्यामध्ये मिक्स केला आणि मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आता दूध पावडर सुद्धा मिळते. ते दूध पावडर टाकून चहा एकदम चांगल्या पद्धतीने दिला जातो. हे दूध पावडर आहे. कॉफी सुद्धा मिळते जर आपण डिमांड केली तर. हा झाला चहा. झालं मिसळ संपलं. 100 ते 125 स्पीड असणारी ही ट्रेन तरी सुद्धा एकदम चहा सुद्धा असा एकदम लेवलला राहतो, जेणेकरून कपातील चहा पडत नाही. म्हणजे एकदम ट्रेन स्मूथ चालते. आमचे बुवा डोंगरे सर आणि काही महिला मंडळींनी थोडा रील्स बनवल्या. भानुनवरी नटली या गाण्यावर महिला मंडळींनी रील्स बनवल्या. खंडेरायाच्या लग्नाला नवरी नटली. खूप आनंद आहे आणि सहलीमध्ये आनंद घेतलाच पाहिजे. फोटो सेशन घेतल्यानंतर आम्ही हा बघा स्पीड सुद्धा या ठिकाणी दाखवत आहे. 39, 129 किलोमीटर पर आवर, 102 अशा पद्धतीनं. आणि स्टेशनचं सर्व माहिती दिली जाते. पुढील स्टेशन साईनगर शिर्डी, अगला स्टेशन साईनगर शिर्डी. आणि शिर्डीला आम्ही या ठिकाणी साईनगरला ट्रेन थांबल्यानंतर आम्ही उतरलो. आरामदायक प्रवास झाला आमचा. आणि उतरल्यानंतर आम्ही या ठिकाणी काही रील्स बनवल्या. उतरताना सुद्धा एक आठवण राहावी म्हणून. पहिला प्रवास हा आपण कधी पण आपल्या लक्षात राहतो, त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. हे आमची मित्रमंडळी. आणि ट्रेनच्या पुढेच आम्ही एक मस्त असा फोटो सेशन घेतला सर्वांनी. पुढे या ना थोडं. ग्रुप फोटो घेतल्यानंतर मी आता पुढे जाणार आहोत. शिर्डी वाले साई बाबा. आणि फोटो घेतलाच आणि मला सुद्धा राहवला नाही. मी सुद्धा सेल्फी घेतला. आणि वंदे वंदे वंदे. त्यानंतर आम्ही स्टेशनच्या बाहेर एंट्री केली. एंट्री केल्यानंतर हे बघा, हे बघू शकता शिर्डी साईनगर स्टेशन असं आहे. एकदम स्वच्छ असं महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील हे ठिकाण. आणि हे बघा, असं वाटतंय आम्हाला पोलीस दादा पकडून घेऊन चाललेले आहेत, परंतु तसं काही नाही. ते चालले आहेत, आम्ही मागून त्यांच्या चाललेलो आहोत. परत आम्ही रिक्षामध्ये बसलो. रिक्षाला प्रत्येकी 15 ते 20 रुपये स्टेशन टू मंदिर घेतात, 20 रुपये. हे आमचे सिंगम. हे सिंगम स्टाईल दादा. खूप चेहऱ्यावर आनंद आहे. आणि डुगडुगी मध्ये बसून आम्ही मंदिरापाशी आलो.
आणि मंदिरापाशी या ठिकाणी आमच्या काही वस्तू, आणि या ठिकाणी सुद्धा एक फोटो घेतला. इथे चप्पल, त्यानंतर बॅग, मोबाईल सर्व जप्त केले जातात. जप्त आणि म्हणजे जप्त नाही, आपल्याला कंपल्सरी ठेवावेच लागतात, कारण मंदिरामध्ये मोबाईल बॅग अलाउड नाही. आणि हे बघू शकता इथे मार्केट आहे आणि समोरच ते आपल्याला फ्रीमध्ये आपले मोबाईलला 5 रुपये आहे, प्रत्येकी मोबाईल 5 रुपये आणि सेफ्टी राहतो. आम्ही त्या ठिकाणी ठेवणार आहोत. साईनाथ महाराज की जय. हे मोबाईल स्टँड, त्यानंतर लॉकर आहे. हे सगळे आम्ही दर्शन घेतल्यानंतर प्रसादाकडे लगेच आलो आणि हे बघा इकडून तिकडे असे फिरतायत म्हणजे रांग आहे जेवणासाठीची, म्हणजेच प्रसादासाठीची. दर्शन घेतल्यानंतर आपल्याला कुपन दिले जाते फ्रीमध्ये. ते कुपन मंदिराच्या ठिकाणीच भेटते आणि ते घेतल्यानंतर या ठिकाणी भोजन व्यवस्था आहे. बघू शकता एका हॉलमध्ये एका वेळी 4200 व्यक्ती बसतात आणि दिवसातून कमीत कमी 40 ते 45 ते 46 हजार प्रसाद व्यक्ती घेतात, असे या ठिकाणी नियोजन आहे. हे बघू शकता अशा पद्धतीने हे ग्लास असे एकदम पटापट व झटपट वाटतात आणि खूप भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात, प्रसादाचा लाभ घेतात. आमच्या समोर हे बघा अशी ढाल घेतलेली आहे ग्लासांची आणि प्रसाद घेतल्यानंतर आम्ही पुन्हा साईनगर शिर्डी स्टेशनला पोचलो आणि पोचल्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर आम्ही फोटो सेशन घेतले. आता आमचा परतीचा प्रवास आहे. हा परतीच्या प्रवासात एक आनंद पण झाला की भारत पाकिस्तान मॅच पाहायला मिळाली आणि तोही आनंद खूप वेगळा होता. आणि जाताना आम्हाला परत एकदा नाश्ता मिळाला. त्या नाश्त्यामध्ये बसल्यानंतर आम्हाला काही किट मिळाले नाश्त्यासाठी. चिवडा, त्यानंतर फ्रुटी, त्यानंतर एक वडा दिला, परत चहा किट दिलं, म्हणजे चहासाठी पाणी, गरम पाणी येणारच होतं पण त्याच्या आधी तिकीटसुद्धा या ठिकाणी दिलेलं होतं. चिवडा आहे बिकाजीचा. आणि अशा पद्धतीनं हा आमचा ट्रेनचा प्रवास झाला. याच्यामध्ये आमचा खर्च प्रत्येकी म्हणजे सर्व खर्च पकडून 2000 ते 100 असा प्रत्येकी खर्च आला. ही मेड इन इंडिया वंदे भारत ट्रेन आहे आणि आपण ही सुद्धा या ट्रेनचा लाभ घ्या किंवा प्रवास करा. खूप छान असा ही एक आठवण झाली आमची. धन्यवाद.